कुठं आलतो काल आपण? तैसे झाले श्री अनंता, आयशे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशय येथ. तैसे झाले श्री अनंता, हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा सांगत असताना कसा सांगितला? श्री सांगितला आणि नंतर मग अनंत असा शब्द त्या ठिकाणी म्हटला गेला. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य. ऐश्वर्य नाही म्हणते तर लक्ष्मी, कांती, गजलक्ष्मी, धनलक्ष्मी या सर्वांनी परिपूर्ण असणारा जो परमात्मा, आणि तो कसा आहे? अनंत आहे. अनंत आहे म्हणजे कसा? देशरहित, भेदरहित, कालरहित, हा या सगळ्यांच्या पलीकडे असणारा, ज्याचा कधीच अनंत लागणार नाही, असा अनंत असणारा परमात्मा आणि स्त्रीनं युक्त असणारा परमात्मा. तरी आयसे तरी कुठे गेला? तैसे झाले श्री अनंत. तैसे झाले म्हणजे कैसे झाले? तसं त्या ठिकाणी माऊली म्हणतात, म्हणे वैशेचे शेवटी म्हणजे वय निघून गेलं आणि मग शेवटी म्हणजे म्हातारपणाला एकच वेळ वांजोटी, आणि मग त्याला त्या ठिकाणी काय होतं, एक मुलं होतं म्हणे तिला. वेळ म्हणजे ती मूल होतं. मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे, आणि मग त्या ठिकाणी काय मोहाची त्रिपुटी त्या असणाऱ्या मातेच्या ठिकाणी नाचते. म्हणजे काय होतं, तिथं ते मूल असतं आणि तिचं ते वात्सल्य प्रेम असतं आणि त्याच्यामध्ये काय असतो? मोह असतो. त्याप्रमाणे या भगवंताला या ठिकाणी झालेलं आहे. माऊली पुढे म्हणतात, आयशे तरी मी न म्हणता. आयशे तरी म्हणजे असं तर त्या ठिकाणी मी न म्हणता, हे मला म्हणणं योग्य वाटतं का? हा, पण हे मला म्हणायचंय का? म्हणजे असा दृष्टांत देऊन, आहे का नाही, वांझोटा वगैरे, हा काही चांगला दृष्टांत आहे का? हा शब्द चांगला आहे का? एक दिवस असाच प्रसंग आला होता. दादा म्हणले, तुकोबरायांच्या अभंगामध्ये पहा, तुकोबराय बोलून जातात, पण माऊली एकही शब्द बोलताना त्या ठिकाणी विचार करून बोलत असतात. म्हणजे साधं घुबड शब्द बोलायचं म्हणलं तर मनुष्याला राग येतो. मग माऊली शब्द वापरतात डिडूळ, डिडूळ किंवा व्याघूळ असा शब्द वापरतात. पण काय जाऊन माऊलींनी तो वांजोटा असा शब्द का वापरला असेल बरं त्या ठिकाणी? पण मग तेच म्हणले की माऊलींना तो दृष्टांत त्या ठिकाणी अभिप्राय वाटला, योग्य वाटला, हा, उचित वाटला. म्हणून या ठिकाणी असा काय दृष्टांत दिला की भगवंताची खरोखर त्या ठिकाणी काय तशी अवस्था झालेली होती. म्हणून म्हटले की बाबा, आयशे तरी मी न म्हणता, असं मी त्या ठिकाणी म्हटलं नसतं. पण काय करावं? जरी तयाचा न देखता अतिशय येतो, त्याचा त्या अर्जुनाबद्दल असणारा हा प्रेमाचा हा अतिरेक इतका जर झाला नसता तर मी नसतो म्हटलं. पण हा अर्जुनाविषयी प्रेमाचा जो अतिरेक आहे, हा इतका मोठा अतिरेक या ठिकाणी झाल्यामुळं मी त्या ठिकाणी म्हटलो, असं त्याचा अर्थ होतो. पहा 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 पहा, नवल कैसे चोज, के उपदेशु केवते झुंज, परी पुढे वालभाचे भोज, नाचत असे. काय म्हणतात या ठिकाणी? पहा पहा, पहा बरं काय नवल आहे. नवल कैसे चोज, त्या ठिकाणी काय आहे? चोज शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय घेतला पहा बरं? आवड. कैसे चोज, हा, त्या भगवंताला त्या अर्जुनाविषयी ती प्रेमाची आवड किती किती त्या ठिकाणी निर्माण झाली. कशी निर्माण झाली म्हणे? के उपदेशू आणि केव ते झुंज. बघा म्हणले, के उपदेशू म्हणजे हा उपदेश कुठं करतो भगवंत, आणि केव ते झुंज, आणि ते कुठलं झुंज आहे? म्हणजे एवढ्या भर युद्धामध्ये अर्जुनाला भगवंत त्या ठिकाणी काय करतात? उपदेश करतात.
असा उपदेश अर्जुनाला भगवंत करतात. पण असा उपदेश आपण आपल्या ठिकाणी जर विचार करून पहा बरं, आपल्याला जर असं कोणी विचारलं, की महाराज आता ते नेहमीच एक उदाहरण आपण पाहतो, की तो एक जण काय मुंबईला निघाला म्हणलं कुठंतरी, कुठं लग्नाला कुठंतरी निघालेला असतो. आणि लग्नाला निघाल्याच्या नंतर त्या बसमध्ये त्याला बसायचं असतं आणि बसमध्ये बसायचं असतं आणि त्या बसमध्ये बसताना नियम असा केलेला असतो, की म्हटले बसमध्ये बसताना कोणालाही तिकीट भेटणार नाही. मग काय करायचं? तिकीट तुम्हाला खाली काढून घ्यावं लागेल. तिकीट पहिलं खाली काढून घ्या आणि बॅगा आतमध्ये ठेवायच्या नाही. बॅगा कुठं ठेवायच्या? वर कॅबिन नेऊन ठेवायच्या. बर. मग आता त्याला त्या शोभेच्या वस्तू काही द्यायच्या असतात त्या लग्नामध्ये. काही त्याच्या बॅगा वगैरे असतात. त्याची मुलं असतात. त्याची बायको असते. आहे की नाही? मग त्याला काळजी पडते. बरं बस जास्त वेळ थांबणार नाही. बसला गर्दी जास्त आहे. आणि मग त्याने त्या बॅगावर टाकायच्या का ते मुलं गाडीमध्ये चढवायची का खाली तिकीट घ्यायचं अशी सारी गडबड आहे. आणि अशा साऱ्या गडबडीमध्ये एखादा आपल्यासारखं वारकरी गेला आणि म्हणला महाराज 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं भगवंताने 6व्या अध्यायात तुम्हाला काय सांगितलं सांगू का तू म्हणन का मला सांगा हे सांगाच म्हणून असणार नाही का म्हणणार नाही कारण त्याला गरज कशाची बरोबर आहे की नाही असा प्रसंग कुठे त्या युद्धाच्या ठिकाणी सुरू आहे तथ शंकाच भैरीच पनवानक गोमुख ससैव्य ऐक नाही ही सारी रणवाद्य रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे असा त्या ठिकाणी सारा गोंधळ गडबड त्या ठिकाणी सुरू आहे मागे एक ओवी होऊन गेलेली आहे. काय ते ओवी कोणाला आठवत असेल तर पहा त्या ठिकाणी भगवंत म्हणले हा किती जरी गोंधळ असेल आणि किती जरी त्या ठिकाणी गडबड असेल तरी पण अर्जुना तुझं आधी हित होऊ दे मला हे महत्वाचं वाटत नाही काय महत्वाचं वाटत नाही आपण पाहतो की नाही आपली मुलं असतात आणि त्या मुलांचं हित कशात आपण जास्त करून मानतो मुलांना शिकवणं वगैरे मोठं करणं हा हेच आपण पाहत असतो पण त्यांचं आत्मकल्याण होईल असं त्यांना असं आईवडिलांना वाटतं का असं आईवडिलांना सहजासहजी कुठेतरी एखादी मदालसा असते तिला तसं वाटत असतं पण इतरांना तसं वाटतं का इतरांना मात्र तसं वाटत नाही तसं भगवंताला या ठिकाणी काय झालेलं आहे वेळ लागलेले माझ्या अर्जुनाचं पहिलं कल्याण झालं पाहिजे हे युद्ध होऊ नये तर जाऊ त्या युद्धाशी काही तात्पर्य नाही पण पहिलं काय झालं पाहिजे अर्जुनाचं कल्याण झालं पाहिजे मग तिथं किती गडबड असेल किती गोंधळ असेल आणि काही जरी असेल पण पहिला काय करायचंय उपदेश करायला पाहिजे मग म्हणतात की उपदेशू ऐक नाही कुठला उपदेश हा आणि कुठे झुंज आणि कुठे त्या ठिकाणी युद्ध परंतु पुढे वालभाचे भोजे नाचत असे वालभाचे म्हणजे त्या अर्जुनाच्या वालभ म्हणजे प्रेमाच्या ऐक नाही आणि भोजे म्हणजे आवडीनं प्रीतीनं काय करतोय नाचत असे ऐक नाही म्हणजे त्या अर्जुनाची प्रेम असणारी मूर्ती आता हे खरी तर प्रेममूर्ती कोणाची म्हणायला पाहिजे भगवंताची खरी प्रेममूर्ती म्हणायला पाहिजे का नाही भगवंताची प्रेममूर्ती म्हणायला पाहिजे पण इथं कोणती मूर्ती म्हटले अर्जुनाची प्रेममूर्ती म्हणायला पाहिजे आहे का नाही आणि अर्जुनाची असणारी ही प्रेममूर्ती आणि त्या प्रेमाच्या मूर्तीच्या पुढे कोण नाचत आहे हा देव नाचत आहे आहे का नाही ते लहान मुलं असतं का नाही त्याला काही जर वस्तू पाहिजे असेल ना ते मला पाहिजे मग काय करतं नाचत असतं ते काय करतं नाचत असतं हे मला भेटले पाहिजे तो कोणाचा अभंग आहे बघा कोणाला आठवत असलं तर पहा त्या अभंगात तुकोबराने असंच म्हटलेले हा म्हणजे तुका म्हणे भावे माझे मज समजावे त्या अभंगाच्या तिथं सुरुवातीला काय कळे बाळा बाप सदैव दुबळा बाळाला काय कळते बापाबद्दल तिथं मुलगी जरी असली ना तर विचार करते जाऊ दे आपला बाप गरीब आहे बापाला त्रास नाही दिला पाहिजे पण मुलाच्या बाबतीत विचार केला तर मूल काय म्हणतं जाऊ दे ते काय असू द्या पहिलं माझं मला पाहिजे बरोबर आहे की नाही आता जशी इथं त्या मुलाची आणि वडिलांची अवस्था आहे की नाही तसं ह्या ठिकाणी कोणाची हा देव आणि अर्जुनाची अवस्था पण उलटी अवस्था आहे तिथं बाप कोणा संग ते मुलं असतं ते बापाकडे मागतं पण इथं कोण मागत कोणाकडं इथं हा भगवंत आहे आणि हा भगवंत अर्जुनाच्या पुढे नाचत आहे अशी गंमत विरोधार्थाने पाहायला मिळते एवढं वेळ त्या भगवंताला अर्जुनाचं लागलेला आहे म्हणून म्हणतात
पहा पहा नवल कैसे चोज, जे के उपदेशू केव ते झुंज, परी पुढे वालभाचे भोज, नाचत असे त्या प्रेमाच्या आवळी करता भगवंत त्या प्रेममूर्ती असणाऱ्या अर्जुनाच्या पुढे नाचत असे, असा एक व्यवहार होऊ शकतो. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी तेची काही. काय म्हणतात या ठिकाणी? आवड आणि लाजवी. आपल्याला आवड असते का नाही? आवड जेव्हा आपल्याला निर्माण होते का नाही, तेव्हा ती आवड जर असली, ती आवड आपली असताना जर त्याच्यात लाज वाटत असेल, तर त्याला आवड असं म्हणता येईल का? आवड असं म्हणता येत नाही. कितीतरी वर्षाने मुलगा झाला त्या आईला, आता तीच घ्या वांजोटी आई आहे का नाही, तीच घ्या, आणि तिला तर मुलाची पहिल्यापासून आवड होती, तिला मुलगाच झाला नव्हता, पण वयाच्या शेवटी शेवटी मुलगा झाला, पण तिला त्या मुलाची आवड नव्हती का? आवड होती. मग आता काय करते त्या मुलाला घेऊन ती? ती जर जेवायला जरी बसली तर काय करते? त्या मुलाने 1 नंबर 2 नंबर जर केलं तर तसेच उठते का नाही? हा, तिला त्या उठताना, जेवणाचं ताट सोडताना कोणत्या प्रकारची लाज वगैरे वाटते का? कसलीच लाज वाटत नाही. आता जर तिला लाज वाटत असेल, तर मग तिला त्याची आवड आहे असं होईल का सिद्ध? त्याची आवड आहे असं सिद्ध होत नाही. काही जरी झालं तर पहिले उठते आणि पहिलं मुलाचं सगळं करते व्यवस्थित. बरोबर आहे की नाही? म्हणजे तिला त्याचा शीण वाटतो का? तिचा शीण होत नाही. याच्यावरून काय झालं? तिला त्या मुलाची पूर्णपणे आवड आहे. तसं भगवंताला अर्जुनाची काय आहे? आवड आहे. मग हे युद्ध असो, नाहीतर आणखी कोणताही प्रसंग असू द्या, त्या ठिकाणी भगवंताला हे सांगताना शीण होईल का? कुठे युद्ध आणि कुठं उपदेश, असं म्हणायचं काही कारण आहे का? म्हणायचं काही कारणच नाही. कारण शीण कोणाला होतो? ज्याला कोणत्याच प्रकारची आवड नसते ना, त्याला शीण होतं. तुम्ही आता ते खाणं, तंबाखू खाणं वगैरे, कोणी खातं का? कोणी खात नाही. आणि त्याला द्या बरं तंबाखू खायला, त्याला द्या सोडून, व दुसऱ्याने जर खाताना जर पाहिली काय होतं आपल्याला? आपल्याला शीण होतो. का बरं शीण होतो? आपल्याला आवडत नाही ना खायला. आपल्याला आवडत नाही खायला. आपल्याला खायला आवडत नाही म्हणून आपल्याला शीण होतो. बरोबर आहे का नाही? हा. पण ज्याला आवडती तो कीर्तनामध्ये जरी बसला तरी खातो का नाही आवडीनं? आवडीनं खातो. एखाद्याला म्हणलं, अहो भगवंताचं नाम आहे, आवडीनं घ्या ना तुम्ही. तो आवडीनं घेतो का भगवंताचं नाम? घेत नाही. आणि भक्त जो असतो तो भगवंताचं नाम आवडीने घेतो की नाही? का? त्याला आवड वाटते. ज्याला आवड असते ना त्याला कधीच त्या गोष्टीचा शीण होत नाही. म्हणून माऊली म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. एखाद्याला एखाद्या गोष्टीचं काय असतं? व्यसन असतं, छंद असतो, त्याला लत असं म्हणावं. बरोबर आहे की नाही? लत. आणि मग ती लत जी असते किंवा जे व्यसन असतं किंवा जे छंद असतो आणि शिरमी, त्याला तो शिनवतो का कधी? एखाद्याला एखाद्या गोष्टीचा छंद असतो. कोणाला कोणत्या गोष्टीचा छंद, तर कोणाला कोणत्या गोष्टीचा छंद. अनेक प्रकारचे छंद असतात की नाही? अनेक प्रकारचे छंद त्या ठिकाणी असतात. हा. मग छंद असतो आणि छंदामध्ये जर त्याला त्या ठिकाणी काय आहे, शीण निर्माण झाला, आहे का नाही, तर मग त्याला तो छंद म्हणता येईल का? छंद म्हणता येणार नाही. बघा ना, आता त्या लोकांना आपण छंद पाहतो. सामान्यच उदाहरण लक्षात घ्या. ते बैलगाडा शर्यत, किती लोकांना छंद बरं? काय ते बैलगाडा शर्यतीमध्ये काही काहींचे काय प्राण सुद्धा गेलेले असतात त्या ठिकाणी. लोकांचे जीव जातात. कुठं काय आता तुम्ही सगळे लोक अनुभवता. हा. एवढा सगळा अनुभव आहे. मग एवढं सगळं होऊन सुद्धा ते गाड्याचा छंद सोडतात का? शर्यत पाहण्याचा छंद सोडतात का? त्याला म्हणलं, अहो जाऊ द्या, तुमचा आताच मागं पाय मोडला, आता परत तुम्ही काय जाता? नाही म्हणले, मला गेलंच पाहिजे. म्हणजे जर अशा पद्धतीचं व्यसन असेल, छंद असेल त्याला, हा, तर तो छंद त्याला शिनवतो का? आणि जर शिनवणारा असेल तर त्याला छंद म्हणता येईल का? त्याला छंद मात्र म्हणता येणार नाही. पिसे आणि न भुलवी, तरी तेची काही. आणि पिस पिस म्हणजे वेळ, आहे का नाही? हा. पिस पिसे आणि न भुलवी. आता जर ते त्याला वेळ लागला असेल, आणि ते वेळ जर त्याला त्या ठिकाणी न भुलवी, आणि ते जर भुलवत असेल तर भुलवणं म्हणजे भ्रमात पाडणं. काय करणं? भ्रमात पाडणं.
कधी कधी आपण देवला जातो किंवा देवऋषाकडे जातो. त्या देवऋषाकडे गेल्याच्या नंतर त्या देवऋषाने एखादी गोष्ट आपल्याला सांगितली करायला, आणि ती गोष्ट आपण केली आणि ती योगायोगाने बरी झाली. बरोबर आहे की नाही? हा. मग योगायोगाने बरी झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचं काय होतं त्या ठिकाणी, वेड लागत. हा, काही जर झालं का, चला त्या देवऋषाकडे. काही जर झालं का, हा, थोडं घरामध्ये कमी जास्त झालं का, तो काय करतो, चला देवऋषाकडे. तो देवऋषाचा कधी त्याग करतो का? देवऋषी नाही तर आपला देवला शिकायला तरी भरपूर होईल. बरोबर आहे की नाही? तो त्याचा कधी त्याग करतो का? तो कधी भ्रमात पडत नाही. भले तो देवऋषी त्याला किती भ्रमात पडू द्या, पण हा भ्रमात पडतो का कधी? पूर्णपणे त्याचा काय असतो, पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास असतो. किंवा एखादा डॉक्टर घ्या, एखाद्या डॉक्टरने चांगला जरी आपल्यावरती विलाज जर त्या ठिकाणी केला, हा, मग त्याला काय वाटतं, हा डॉक्टर मला कधीच फसवणार नाही, कधीच फसवणार नाही. म्हणजे कधी बोलावणार नाही. म्हणजे एकदा आपल्याला कळलं ना, हा कधीच फसवणार नाही. मग त्याचं काय होतं, आपल्याला वेळ लागतो, वेळ. आपण युद्धामध्ये जातो की नाही, युद्धामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय शस्त्र असतात, शस्त्र असतात, आणि त्याने काय होतं, घाणाघाती हल्ले त्या ठिकाणी होत असतात. न्हाव्याकडे पण शस्त्र असतं की नाही, आणि ते हल्ला करू शकत नाही का आपल्यावरती? हल्ला करू शकतात. पण काय असतं, आपल्याला पूर्णपणे विश्वास असतो त्याच्यावरती. मग आपल्याला माहिती आहे, हा काही जरी झालं तरी आपल्याला असा फसवणार नाही, आपल्याला असा बोलावणार नाही. मग आपण जातो की नाही, आपल्याला त्याचा वेळ असतं की नाही. तसं या ठिकाणी काय विचारात घ्यायचं, पिसे आणि न भुलवी, ते वेळ जर त्या ठिकाणी त्याला भुलवणारा असेल, भ्रमात पाडणारा जर असेल, हा, तर ते काय, ते पिसं काय कामाचं नाही, ते वेळ काय कामाचं नाही, तरी त्याची काय, मग त्याचा काय उपयोग बरं? 24 नंबर पहा. आवडीच्या ठिकाणी लाज, व्यसनाच्या ठिकाणी क्लेश, आणि वेडाच्या ठिकाणी भ्रम जर नसेल तर, आहे का नाही? पुढे पहा. म्हणून भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रेयचा कुवसा, की भक्ती सुखे शृंगारलिया मानसा, दर्पणू तो. सर्दी जास्त झाली, आता बोलताच येत नाही. बोलणार का कोणी? म्हणून भावार्थ तो ऐसा. त्याचा भावार्थ म्हणजे काय? भाव आणि त्याचा सार रूपाने असणारा अर्थ. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जसं त्याला अभिप्राय असं म्हणतो, किंवा त्याला आपण तात्पर्य असं म्हणतो. मग हे सगळे उदाहरणावरती आपण पाहिले का नाही, कालपासून ते उदाहरणं पाहिली का, ह्या भगवंताचं अर्जुनावरती किती प्रेम आहे. त्या सगळ्याचं तात्पर्य काय, त्या सगळ्याचा अभिप्राय काय, किंवा त्या सगळ्याचा भावार्थ काय, त्याचं सार या ठिकाणी सांगतात. म्हणून म्हणून म्हणजे काय, भावार्थ तो ऐसा, अशा पद्धतीचा तो भावार्थ आहे, तो सगळ्याचा सार आहे. काय सार आहे त्या ठिकाणी, अर्जुन मैत्रीचा कोसा. हे सगळं का बरं भगवंत अर्जुनासाठी करतात? तर याचं कारण आहे, हा अर्जुन काय झालेला आहे, हा अर्जुन त्या ठिकाणी मैत्रीचा कोसा, मैत्रीचं त्या ठिकाणी काय झालेला आहे, मैत्रीचा कोसा म्हणजे मैत्रीचा आश्रय त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा ते मैत्रीचं घरच त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे भगवंताची आणि अर्जुनाची काय, मैत्री त्या ठिकाणी. भगवंत आणि अर्जुन याच्यामध्ये देवभक्तपणा आहे का? याच्यामध्ये देवभक्तपणा नाही. याच्यामध्ये काय आहे? याच्यात मैत्रीपणा, याच्यात साख्यपणा आपल्याला पाहायला मिळतो. आहे का नाही? काय तो अभंग आहे, नर नारायण सृष्टी जनार्दन, साख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन. असं ते ज्ञानोबरांच्या अभंगात आलंय का नाही? म्हणजे साख्य म्हणजे त्या ठिकाणी मैत्रीचं वर्णन आलेलं आहे. मित्र पण आपल्याला असतात. त्याच्यात काय वर्ण आलेलं आहे, साख्य, आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी मैत्रीचं वर्णन आलेलं आहे. आता मित्र आपल्याला असतात की नाही, ते मित्र काय करतात, आपण मित्राला मदत केली का, तो मित्र आपल्याला मदत करत असतो. आपण जर त्याला मदत केली नाही, तर तो आपल्याला मदत करतो का? मदत करत नाही.
म्हणजे मैत्रीभाव कुठं असतो, कसा असतो? फक्त देण्या घेण्यापुरता मैत्रीभाव असतो. याच्यापेक्षा जास्त असतो का? याच्यापेक्षा मात्र जास्त नसतो. पण हा भगवंताचा अर्जुनाविषयी जो मैत्रीचा असणारा भाव आहे, हा कसा आहे? हा विशेष रूपाने असणारा भाव आहे. एखादा मित्र भेटला, त्याने तात्पुरती मदत केली, तो मित्रही गेला आणि ती मैत्री पण गेली. तसं भगवंताचं या ठिकाणी आहे का? भगवंताचं नाही. हा आयुष्यभराचा मित्र आहे त्या ठिकाणी किंवा संपूर्ण मैत्रीचं या ठिकाणी काय झालेलं आहे? घर झालेलं आहे. म्हणून आणि अर्जुनाने सुद्धा कोणाशी मैत्री केलेली आहे? सामान्य लोकांशी मैत्री केली का? तुकोबराय म्हणतात, हा, मैत्र केला महाबळी आणि कामाळे अंतकाळी आधी घेरे राम राम समा भरे हा उत्तम. हा, मैत्र केला महाबळी. मोठा महाबळी आहे का नाही, मोठा बलवान असणारा मैत्र त्या ठिकाणी केला आणि कामाने अंतकाळी, तो अंतकाळी कामाला येतो का आपल्याला? कामाला अंतकाळाला येत नाही. मग खरा मित्र कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे? खरा मित्र जर करायचा असेल तर कृष्ण परमात्मा हा जीवनामध्ये सर्वात मोठा असणारा मित्र आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचवणे. मोठा मैत्र महाबळी जर केला आणि तो जर अंतकाळाला जर कामाला येत नसेल तर मित्राची काय उपयोग आहे बरं त्या ठिकाणी? काहीच मित्राची उपयोगिता आपल्याला पाहायला भेटत नाही. तुकोबरायांची मैत्री पाहायला मिळते. आणि काय नाव त्यांचं? संताजी जगनाडे. आम्हा येणे झाली का तेलिया कारणे. कोणाला अभंग आठवत असेल तर सांगा वाटलं असतं. म्हणजे ते गुरं चारता चारता म्हणे वचनामध्ये गुंतले ते. काय वचन दिलं होते एकमेकाला? काय शब्द दिले होते? ते म्हटले होते, अं, मी गेलो तर तू मूठ माती करायची आणि तू गेला तर मी तुला मूठ माती त्या ठिकाणी करायची. असं ठरलं होतं. पण मग असं ठरल्याच्या नंतर मग तुकोबरायांचं त्या संत तेल्याच्या आधी लवकर जाणं झालं, लवकर निर्माण झालं. तुकोबराय लवकर त्या ठिकाणी सदैव वैकुंठाला गेले. पण सदैव वैकुंठाला गेल्याच्या नंतर पुढे हे संत तेले होते आणि संत तेलेच ना? काय चुकीचं नाही होत ना? चुकीचं होत असेल तर सांगा. मग म्हणले त्यांचा देह ठेवण्याची वेळ आली. पण तो देह ठेवत असताना तिथं त्या ठिकाणी काय व्हायचं? त्यांचा ते हात का काहीतरी एक अवयव मातीच्या सारखा बाहेर पडायचा, सारखा बाहेर पडायचा. अनेक लोकांनी त्याला झाकण्याचा प्रयत्न केला. मग तो काय झाकला जाईना. का बरं? वचन गुंतलं होतं ना, की जर मी गेलो तर काय करायचं? मुठमाती करायची. पण मुठमाती करायला कोण आलं पाहिजे? तुकोबराय आले पाहिजे. मला मैत्री सांगायची. मला हे सांगायचं का कशी मैत्री असते. म्हणले मग ते तुकोबराय परत वैकुंठावरून आले. तुकोबराय 2-3 वेळा ते आले किंवा त्या मुलीला भेटण्याकरता आले किंवा ते मूठ माती देण्याकरता आले. असं अनेक वेळेला तुकोबरायांचं येणं झालेलं असतं. म्हणजे याच्यावरून आपलं पक्क लक्षात येतं की तुकोबराय वैकुंठालाच गेले, आहे का नाही? ज्याला परत येता जाता येतं. ते लोक आता त्या तुकोबरायांविषयी आक्षेप घेतात. आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. तुकोबराय अनेक ठिकाणी आल्याचे आपल्याला अनेक प्रकारची कारणं पाहायला मिळतात. मग ज्यावेळेस ते तुकोबराय आले आणि त्या तुकोबरायने जेव्हा मुठमाती केली, तेव्हा ते शांत शरीर जे असतं ते पूर्णपणे माती आड गेलं. म्हणजे ही मैत्री आहे का नाही? ही खरी मैत्री. मग मैत्री कोणती करावी, कोणासंग करावी, कशी मैत्री करावी, हे मैत्रीचं खास असणारं उदाहरण आहे. म्हणतात अर्जुन मैत्रीचा कुवसा की किंवा सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. आता या ठिकाणी काय म्हणलं? सुखे शृंगारलिया. आता त्या भगवंताने काय केलंय? शृंगार केलेला आहे का नाही? शृंगार केलेला आहे. काय कशाचा शृंगार केलेला आहे? भक्तीचा, प्रेमाचा, भावाचा, असा चांगला त्या ठिकाणी भगवंताने शृंगार केलेला आहे. आपण शृंगार करतो की नाही? आपण शृंगार करतो. आणि शृंगार आपला बरोबर झाला की नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल आपण कुठं जातो? आरशाच्या पुढे जातो आणि आरशाच्या पुढे जाऊन काय करतो? आपला शृंगार व्यवस्थित झाला का नाही ते पाहतो. बरोबर आहे की नाही? आता हा बाह्य असणारा शृंगार आहे, हा आपण आरशाच्या पुढे जाऊन पाहू शकतो. आपला गंध व्यवस्थित लागला का, का वाकडा तिकडा झाला, असं आपण जाऊन त्या आरशामध्ये काय करतो? बरोबर करतो. पण आतमध्ये पण आपण एक शृंगार केलाय ना. तुम्ही सगळे जण ऐकता ना? आतमध्ये पण आपले एक शृंगार त्या ठिकाणी चालू आहे. हा, पण आता हा शृंगार आपला बरोबर झालाय की नाही, आहे का नाही? हा शृंगार बरोबर झालाय की नाही,
आता हा शृंगार जर आपल्याला पाहायचा असेल तर तुम्ही कुठं पाहाल बरं असा शृंगार? असा शृंगार पाहण्याकरता कोणीतरी पाहिजे ना आपल्या. आता कालच ओव्या घेऊन होऊन गेले का नाही त्या ठिकाणी. इथं बघा कुठं गेलेले. आपल्या मनाबरवी असमाई गोठी जीवे ते कवनाशी चाळवावे जरी ऐके झाले ही कोणाला सांगावी. आता हे सांगण्याकरता कोण पाहिजे? आपला जीवाचा जिवलग पाहिजे की नाही? आपल्या मनामध्ये काय काय प्रेम आहे, आपल्या मनामध्ये काय काय भाव आहेत, आपल्या मनामध्ये प्रेम आहे, ते प्रेम आहे पण ते किती उत्कट झालेले आहे. हे जर सांगायचं झालं तर कोणाला सांगितलं पाहिजे? आपल्या जवळचा पाहिजे ना. आपण जे ज्याला सांगणार आहे ते त्याला मान्य असलं पाहिजे ना. ते त्याला मान्य असलं पाहिजे. मग भगवंताच्या अंतःकरणामध्ये काय आहे? चांगल्या प्रकारचा प्रेमाचा, भक्तीचा शृंगार केलेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि तो कुठे भगवंताच्या मनात आहे. आणि हा मनातला असणारा भाव कोणाला कळल? अर्जुनाला कळल. इतरांना कळल का? इतरांना कळत नाही. आणि कळण्यासारखे होते का ते? आणि भगवंताने त्यांना सांगितलं का? जे न सांगेशी पितिया वसुदेवाची. हा, तो दर्पण झाला का? पितिया वसुदेव दर्पण झाला का? भगवंताच्या अंतःकरणामध्ये भरपूर सांगण्याकरता आहे. पण तो पिता वसुदेव दर्पण झाला का? आरसा झाला का? झाला नाही. का? आरसा जो असतो की नाही, तो शुद्ध परमाणूचा, पृथ्वीचाच शुद्ध परमाणूचा अंश असतो. आणि त्या आरशामध्येच सगळ्या गोष्टी काय होतात? प्रतिबिंबित होत असतात. भिंतीमध्ये मात्र होत नसतात. मग हे सगळे होते, हे भिंतीप्रमाणे नव्हते का? जे न सांगेशी पिते वसुदेवाशी, जे न सांगेशी माता देवकीशी, जे न सांगेशी बंधू बळी भद्र भावाशी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. ते अर्जुनालाच का बरं सांगत आहे? अर्जुन काय? अर्जुन समजून घेणारा आहे. अर्जुन त्यावरती आरूढ झालेला आहे. अर्जुनाला ती भूक लागलेली आहे. म्हणून भगवंताच्या मनामध्ये जे काय आहे, जे काय शृंगार त्या ठिकाणी केलेला आहे, त्याचा आरसा कोण? त्याचा आरसा म्हणजे तो अर्जुन आहे. आता हे आरसा म्हणजे काय? जसं आपलं बिंब आणि आरशात पडणारं प्रतिबिंब, हे दोन सारखं असते का नाही? का याच्यात कोणता बदल असतो? कोणत्याच प्रकारचा बदल नसतो. तसं हे आरसा आरसा असं का म्हटलं माहिती का? ह्या हृदयात जे आहे का नाही, या हृदयातलं अगदी त्या हृदयामध्ये जसंच्या तसं प्रतिबिंबित होतं, त्याला म्हणायचं आरसा. म्हणजे भगवंताच्या मनातला जो काही अभिप्राय आहे, तोच अभिप्राय अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे काय होतं त्या ठिकाणी? प्रतिबिंबित होत असतो. म्हणून भगवंताच्या मनाचा आरसा कोण झाला? अर्जुन त्या ठिकाणी आरसा झाला. आपला पण इतर जण आरसा होऊ शकतात ना. आपले पण मित्र होऊ शकतात आरसा. म्हणजे आपण जे काही बोलतो की नाही, त्या मित्राला तसं पटणं आणि त्या मित्राने तसं त्याच्यावरती आरूढ होणं, हे महत्वाचं असतं. त्याला आरसा म्हणता येईल. पण आपण एखाद्याला जर सांगायला गेलं आणि सांगायला गेल्याच्या नंतर तो काय करतो? आपलं ऐकताना दुर्लक्ष करतो. जर आपलं ऐकताना तो दुर्लक्ष करत असेल, तर तो तुमचा आरसा होईल का? तो तुमचा आरसा होऊ शकत नाही. का बरं आरसा होऊ शकत नाही? त्याची श्रद्धाच तुमच्यावरती नाहीये. म्हणून तुमचा आरसा होत नाही. लक्षात घेतलं पाहिजे. हे जे तत्वज्ञान आहे, हे जे भक्तिशास्त्र आहे, हे कर्मकांड जे आहे, हे उपासना कांड जे आहे, हे ज्ञानकांड जे आहे, हे सारं पचवून घेण्यासाठी काय पाहिजे? त्याचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. त्याचं चित्त त्या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करेल काय. जर चित्त शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी कितीही बोध सांगण्याचा प्रयत्न केला तो त्याला पटेल का? नाही पटणार. अख्खा संपूर्ण अभंग पाहिला, त्याच्यामध्ये म्हणतात वांजाना होती लेकुरे काय करतील भ्रातारे. स्त्री जर वांज असेल तर नवऱ्याने काय करावा? नपुंसक पुरुषाशी बाईल काय करेल त्याशी. पुरुष काय त्या ठिकाणी नपुंसक असेल तर त्या स्त्रीनं त्या ठिकाणी काय करावं बरं? प्राण गे वृक्ष न धरी फळ काय करील वसंत काळ. वृक्ष न धरी फळ, फळ जर वृक्ष धरायलाच तयार नाही आणि वसंत ऋतू येतो आणि जातो, तर त्याला तो वसंत ऋतू काय करणार आहे? प्राण गेले या शरीराला काय करील व्यवहारा. शरीरातून जर प्राण गेले तर कोणता व्यवहार होईल का? होणारच नाही. तो आहे का नाही? ह्या सारा अभंग पाहिला, त्याच्यातून काय तात्पर्य घ्यायचं? एवढंच, आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. चित्त शुद्ध झालं तरच समोरच्याचं आपल्याला पटतं. त्या दिवशी पण मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं का नाही, महात्म्यांजवळ अशा काही काही गोष्टी असतात,
पण त्या उघड होते नाही. आणि आपण त्याला म्हणलं, अहो सुरुवातीला तुम्ही आम्हाला भेटले, मग ह्या गोष्टी आम्हाला उघड करून का सांगितल्या नाही? ते म्हणले, तुम्ही त्या अधिकारावरती आरूढ झाले नव्हते. म्हणजे आपला आरसा काय होता, अजून खराब होता. त्या आरशामध्ये ते प्रतिबिंबित होत नाही. ते तुकोबराय म्हणतात की नाही, दर्पणाशी लाजे न काय अभंग आहे बघा बरं. शुद्ध खेजे देखून या. ते नकट्या नाकाचे लोक असतात की नाही, नकटी. ते आरशाच्या समोर जाताना लाजतात. दर्पणाशी नकटी लाजे. नकट नाकाचं असतं ना माणूस, ते दर्पणाच्या जवळ जाताना लाजतं. तसं याच्या अंतःकरणामध्ये जर तसा भाव नसेल, तर ते काय होतं, लाजतं. म्हणजे त्याची त्याच्यावरती पूर्णपणे जर श्रद्धा नसेल, तर त्याला त्या गोष्टीची काय वाटते, लाज वाटते. पण ह्या ठिकाणी लाजेचा विषय आहे का? अजिबात कोणत्या प्रकारचा लाजेचा विषय नाही. भगवंताच्या मनातला सारा अभिप्राय आहे, तो अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे उतरत आहे, म्हणजे प्रतिबिंबित होत आहे. म्हणून भगवंताच्या अंतःकरणात, मनात जो काही शृंगार अर्जुनासाठी तयार करून ठेवलेला आहे, तो सारा अर्जुनाच्या आरशामध्ये त्या ठिकाणी उतरत आहे. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी त्या भगवंताच्या मनाचा काय झालेला आहे, आरसा झालेला आहे. हा, की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण होतो. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. पहा काय म्हणतात या ठिकाणी, या परी बाप, याप्रमाणे काय, बाप हा शब्द या ठिकाणी वापरला. आता बाप कोण याच्यामध्ये खरं पाहायला गेलं तर, बाप पाहायला गेलं तर खरं भगवंत त्या ठिकाणी बाप आहे. आणि अर्जुन मूल असं म्हणलं पाहिजे. पण आता कधी कधी हा भगवंतच त्या अर्जुनाला कधी कधी काय म्हणतो, बा बा असा शब्द वापरतो. बा म्हणजे बाप आहे का नाही. आणि कधी कधी एखादी गोष्ट फार विलक्षण झाली, तर आपण काय म्हणतो, बाप रे बाप. हा, म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी बाप रे बाप म्हणायला आता काय हरकत आहे का? ह्या अर्जुनावरती किती प्रेम भगवंताचं, सर्वस्व सगळं अर्जुनावरती बहाल करायचं काम सुरू आहे. मग ही गोष्ट बाप रे बाप झाली का नाही. म्हणून या ठिकाणी बाप शब्द वापरलेला आहे. याप्रमाणे बाप पुण्य पवित्र आहे का नाही. तो अर्जुन काय मोठा पुण्य आहे अर्जुनाच्या ठिकाणी. आणि तो त्या ठिकाणी काय झालेला आहे, पवित्र सुद्धा झालेला आहे. हा, खरं पाहायला गेलं तर मग तुम्हाला तो अभंग सांगितलं की नाही, की दाही निर्मळ जीवन काय करेल साबण, तसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करेल काही. हा, आता ह्या ठिकाणी मला असं विचारायचंय, जसा संत म्हणतात की नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. म्हणजे आणि सुकृत म्हणजे काय, सुकृत म्हणजे तुमचं असणारं पुण्य. बरोबर आहे की नाही. ते पुण्य जर असेल त्या ठिकाणी, तरच भगवंत तुम्हाला आवडेल का नाही. तरच भगवंताचं नामस्मरण होऊ शकतं, तरच भगवंताचं चिंतन होऊ शकतं. जर आपल्या ठिकाणी पुण्य नसेल, तर आपल्याला देवाचं नाव आवडतं का? मग आपल्याला काय आवडतो, आपल्याला संसार आवडतो. संसार हा पापाने आवडतो आणि परमार्थ हा पुण्याने आवडतो. मग पुण्याचं फळ काय, संसार आवडणं. पापाचं देव आवडणं. आणि पापाचं फळ काय, संसार त्या ठिकाणी आवडणं. आता हे पुण्य सांगत असताना कोणतं पुण्य असलं पाहिजे, पुण्यामध्ये पण सकामता असते ना. ज्ञानोबराय म्हटले की नाही, यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर जगे. आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय करा, स्वर्गाला जायचं आणि नरकाला जायचं. नरकाला जाण्यासाठी काय पाहिजे, नरकाला जाण्यासाठी पापाची आवश्यकता आहे. आणि स्वर्गाला जाण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे. पण ह्या पुण्यामध्ये कोणतं पुण्य आहे, सकाम पुण्य आहे का निष्काम पुण्य आहे? सकाम पुण्य आहे. सकाम पुण्य. मग हे पुण्य सकाम आहे. मग हे पुण्य पूर्ण पवित्र आहे का त्या ठिकाणी? हे पुण्य पूर्ण पवित्र त्या ठिकाणी नाहीये. कारण भगवंत म्हणतात, मज पावीचे ते शुद्ध पुण्य. मला प्राप्त करून घेण्याकरता करता काय पाहिजे, शुद्ध पुण्य. म्हणजे त्या पुण्यामध्ये काय नसलं पाहिजे, सकामता नसली पाहिजे. आपण विचारसागर पाहिला, पहिलाच तरंग पाहिला, त्याच्यामध्ये सकामतेचं फळ सांगितलं. त्याने शंका केली ना, शंका केली होते. मग सकामतेचं फळ पाहिलं आणि निष्कामतेचं फळ पाहिलं. सकामतेचं फळ काय, निष्काम कर उपासना स्वर्गाला घेऊन जाणारे असते, सकाम जर असेल. आणि निष्काम जर असेल तर ते अंतकरण
पवित्र करते, अंतःकरण त्या ठिकाणी स्थिर करते. अंतःकरण काय करते? शुद्ध करते आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्म्याचं ज्ञान आहे ते प्रतिबिंबित त्या ठिकाणी होत असतं आणि जेव्हा हे परमात्म्याचं ज्ञान त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतं तेव्हाच तो भगवंताला प्राप्त होतो. जर त्याच्यामध्ये जर सकामता असेल तर तो काय होईल? तो स्वर्गाधिकाला जाईल. मग स्वर्गाधिकाला गेला तर ते शुद्ध पुण्य होऊ शकत नाही. इथं अर्जुनाचं जे पुण्य आहे हे कोणतं पुण्य आहे? शुद्ध पुण्य आहे. म्हणजे किती शुद्ध पुण्य आहे बरं? ते दादांच्या कथेमध्ये आपण वाचून आलो ते ऐकून आलो की ते अर्जुनाचं वर्णन करताना सांगायचे अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं त्या ठिकाणी नाम वाहत असायचं. मग अर्जुनाचं पुण्य किती जर शुद्ध असेल बरं, किती पुण्य शुद्ध आहे? आपल्या तोंडातून येत नाही आणि अर्जुनाच्या केसातून येत असेल तर हे पुण्य कसं आहे? पुण्य पवित्र आहे त्या ठिकाणी, म्हणजे शुद्ध पुण्य आहे त्या ठिकाणी. आपण असं म्हटलं जातं हा पाणी त्या ठिकाणी असताना कसं पिलं पाहिजे? ते पाणी शुद्ध असलं पाहिजे आणि पवित्र असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही तीर्थाला जाताय की नाही? नदीचं पाणी असतं की नाही? ते पाणी पवित्र असतं की नाही? पाणी पवित्र असतं. पाणी पवित्र पण ते शुद्ध आहे का? सांगा बरं. तुमची भावना आहे, तुमची श्रद्धा आहे मला कळतंय. पण ते पाणी मात्र त्या ठिकाणी शुद्ध नाहीये. ते पाणी पवित्र आहे, पण शुद्ध आहे का? शुद्ध नाही. बरं बिसलरी घ्या बरं. बिसलरीचं पाणी कसं आहे? शुद्ध आहे, पण ते पाणी पवित्र आहे का? ते पाणी पवित्र नाही. आणि जर वारकऱ्याच्या घरी गेले आणि वारकऱ्याच्या घरचं पाणी पेले, तर ते पाणी पवित्र पण आहे आणि शुद्ध पण आहे का नाही? ते पवित्र पण आहे आणि शुद्ध आहे. मला ते पवित्र आणि शुद्ध ही याच्यासाठी सांगायचं होतं, की म्हणले या परी बाप अर्जुन आहे का नाही? कसा आहे त्या ठिकाणी? किती भाग्यवान आहे, किती दैववान आहे. हा पुण्य पवित्र इतकं त्याच्या ठिकाणी असं पुण्य त्या ठिकाणी पवित्र असणारं पुण्य त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून जगी भक्ती सुखाशी सुक्षेत्र म्हणून तो काय झाला या जगामध्ये जगामध्ये अनेक लोक होते पण हा अर्जुनच काय झालेला आहे भक्ती बीजाशी भक्ती स्वरूपाचं जे बीज आहे बरोबर आहे की नाही काही लोकांना भक्ती आवडत नाही काही लोकांना ज्ञानच आवडतं काही लोकांना ज्ञान आवडत नाही त्याला कर्म उपासनाच आवडते ते म्हणतात बाकीचं काही करायचंच नाही कर्म उपासना करायची ते दुसऱ्याचा तरंगामध्ये भरपूर विचार आलेले आहे कर्मकांडाविषयी विचार आलेले आहे ते म्हणले कर्मानेच मोक्ष प्राप्त करायचा बाकी भक्ती वगैरे ज्ञान वगैरे याला महत्व देते नाही काही ते कर्म याला त्याला महत्व देते नाही ते फक्त ज्ञानालाच महत्व देतात म्हणून ज्ञानावरील जी भक्ती त्या भक्तीला महत्व देत नाही म्हणून अर्जुन या ठिकाणी काय जे भक्तीचं असणार सुख आहे ऐक नाही बीज आहे त्या ठिकाणी हे जर बीज पेरायचं असेल तर कुठे पेरलं पाहिजे ज्याला त्या ठिकाणी ज्ञानाचा अहंभाव झाला असेल मलाच ज्ञान झालं मला सगळं कळतं तिथं भक्तीचं बीज पेरलं तर येईल का तिथं भक्तीचं बीज पेरून येणार नाही त्याला क्षेत्र कसं असलं पाहिजे सुक्षेत्र उत्तम असणारं क्षेत्र ऐक नाही क्षेत्रामध्ये आपण पाहतो की नाही तुकोबरायांचा अभंग आहे बघा उत्तम बरड मग ते शेत सांगितलेलं जमीन सांगत असताना काही उत्तम जमीन असते काही काळसर जमीन असते काही बरड जमीन असते काही पैठड जमीन असते काही ती शेडवड जमीन असते अशा जमीन असतात काही खडकाळ जमीन असतात त्या खडकावर जर पाणी पडलं किंवा खडकावर जर बीज पेरलं ते कधी येईल का कधीच येणार नाही बीज ऐकडे त्याला बीज आता ते बीज जर पेरायचं असेल तर त्याला जमीन कशी पाहिजे चांगली सुपीक झालेली जमीन पाहिजे ती वापशावर आलेली जमीन पाहिजे तसं अर्जुन काय ही वापशावर आलेली जमीन आहे आणि सुपीक असणारी जमीन आहे आणि जे बीज पेरायचे का नाही त्या बीजाकरता अनुकूल असणारी जमीन आहे अनुकूल असणारी जमीन आहे आता आपण पहा बरं आपल्याकडे काय त्या ठिकाणी पिकं येतात की नाही ऊस वगैरे अमुक तमुक अशी पिकं येतात की नाही हीच पिकं जर तुम्ही तिकडं आणखीन कोणत्या तिकडे कलकत्ता आणखीन ह्या कोणत्या जरी भागामध्ये जाऊन तिकडे जर घ्यायची ठरली तर येतील का ती पिकं तिकडं तिकडे येणारच नाही पिकं तिकडं भातच येतो सारं पाणीच पाणी तिथं तीच पिकं येतील आणि ऊस वगैरे आपल्याकडचे जे पिकं आहे ते आपल्याच भागामध्ये येतील का बरं ते क्षेत्र तसं त्याच्या उपयोगाचं आहे बरोबर आहे की नाही तसं ह्या ठिकाणी काय अर्जुनाचं अंतकरण अर्जुनाचं शरीर काय त्या ठिकाणी उत्तम असणार आहे त्या ठिकाणी क्षेत्र झालेले आहे ती जमीन झालेली आहे आणि त्या जमिनीमध्ये काय आहे
भक्ती बीजाशी योग्य असणारी ती जमीन आहे. म्हणून जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र आहे का नाही. या जगामध्ये भक्ती नावाचं बीज पेरण्यासाठी चांगलं असणारं ते क्षेत्र म्हणजे ती जमीन आहे. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. म्हणून तो तो म्हणजे तो अर्जुन श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. दादा आपल्याला वारंवार सांगतात, तुम्ही काय व्हा, तुम्ही गायनाचार्य होऊ नका, तुम्ही कॉमेडीचार्य होऊ नका, अ, काय वाणीभूषण होऊ नका. आता अनेकाला काय काय त्या उपाधी दिल्यात. त्या कीर्तनामध्ये बघा ना, त्याला उपाध्या देऊन टाकतात. रामायणाचार्य, अमुकाचार्य, तमुकाचार्य अशा उपाधी लावतात. ते म्हणले हे काय चार्य चौर्य होतं म्हणले, हे नका हो म्हणले. मग काय व्हा त्या ठिकाणी? त्या ठिकाणी तुम्ही कृष्ण कृपांकित व्हा. आता हे ओवे लक्ष ठेवण्यासारखे आहे का नाही? हा सापडत नाही कधी कधी. इथं काय दिलेलं आहे? हा अर्जुन कोण झालेला आहे आता? कृष्ण कृपांकित झालेला आहे. कृष्ण कृपांकित म्हणजे काय? कृष्णाच्या कृपेला पात्र. कृष्णाच्या कृपेला अर्जुन काय झालेला आहे? पात्र झालेला आहे. म्हणजे तो कोण झालेला आहे? कृष्ण कृपांकित झालेला आहे. म्हणून काय म्हणले? तो कृष्ण कृपे पात्र याची लागी. काय होतं? ह्या भगवंताच्या कृपेला पात्र होता असताना कस काय हा पात्र झाला? या पांडवावरती अनेक प्रकारची संकट आली होती. तुम्ही पाहिलं की नाही? तो लक्षाग्रह केला होता. हा लक्षाग्रह केला होता आणि कशासाठी केला होता? पांडवांसाठी केला होता. म्हणजे त्या पांडवांना त्याच्यामध्ये जाळायचं होतं. हा पण द्वारकेचा राणा पांडवा घरी जिथं जिथं संकट येतील, जिथं जिथं आपत्ती येतील, हा कोणती जरी वेळ आली, तर त्या ठिकाणी काय भगवंत हजरच राहायचा. आता किती जर प्रसंग पाहायला गेले, तिथं किती प्रसंग सांगतील. त्या द्रौपदीचा प्रसंग पहा, त्या सुभद्रेचा प्रसंग पहा, त्या पांडवांचा प्रसंग पहा. सगळ्यांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर कुठं कुठं हा भगवंत होता. प्रत्येक ठिकाणी राहून त्या भगवंताने काय केलेले? त्यांना तारलेले. या युद्धामध्ये सुद्धा आता भगवंत अर्जुनाला काय करतोय? नुसतं युद्ध कर असं म्हणतो का त्याला ज्ञान पहिल्यांदा करायला येतो? पहिल्यांदा त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायला सांगत आहे. ज्ञान फार महत्वाचे आहे. म्हणून भगवंत आपल्याला सगळं काय देऊ शकतो. पण विशेष काय देतो महाराज? विशेष काय देतो? तर विशेष म्हणजे भगवंत आपल्याला ज्ञान देतो. जेव्हा हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये यायला सुरुवात होती ना, तर समजायचं आपण काय भगवंताच्या कृपेला त्या ठिकाणी काय झालं आहे. सांगता का कोणी जरा थोडं? जास्त सर्दी झाली आता. बोला ओंकार महाराज. रामकृष्ण हरी. म्यूट करतो मी.
ते ना काय केलं जातं त्या पिठिका वगैरे असतात. एक चौरंग घ्यायचा असतो. त्या चौरंगावरती ना ते तांदूळ ठेवायचे. त्याच्यावरती तांदूळ ठेवत असताना त्याच्यात एक स्वस्तिक काढायचं. मग तो कलश त्याच्यात ठेवायचा. कलश ठेवून त्याच्यामध्ये नारळ, पानं वगैरे त्याच्यात नाणं असं टाकायचं असतं. त्याच्यात त्या सुपाऱ्या वगैरे साईडने 9 ग्रहांच्या 9 सुपाऱ्या वगैरे असं ते सगळं ठेवायचं असतं. बरोबर आहे की नाही? आता हे सगळं ठेवलं, पण कोणासाठी ठेवलं? कोणाची पूजा करायची तुम्हाला? गणपतीची पूजा करायची का? नारायणाची पूजा करायची का? कोणाची पूजा करायची? मग हे सगळं कोणासाठी चाललंय? अधिष्ठात्री कोण आहे त्याच्यामध्ये? गणपती बाप्पाची पूजा करायची ना, मग काय करायचं? सुपारी मांडा तिथं. तिथं सुपारी मांडा, आहे का नाही? तिथं सत्यनारायणाची पूजा आहे. मग सत्यनारायणाचा तो एक फोटो काढायचा लक्ष्मी सहित आणि तिथं ठेवायचा. ती मूळ पीठ आहे काय तिथं? त्याचं ते मूळ पीठ आहे. तसं आता इथं भगवंताची सेवा चालू आहे. आता इथं सेवा कोण करतंय? अर्जुन सेवा करतोय भगवंताची का भगवंत अर्जुनाची सेवा करतोय? कोण कोणाची सेवा करतंय? भगवंतच अर्जुनाची या ठिकाणी सेवा करत आहे. आपण काल उदाहरण का परवा दिवशी उदाहरण पाहिलं. ते भगवंताला देवाचं त्या भगवंताला भक्ताचं किती वेळ लागलेले. भगवंताचे सुद्धा सकाळचा पूजा पाठ नित्यनेम रोजचा असतो. तिथं ते नारद गेले का नाही आणि नारदाने विचारलं म्हणले काय करतात आई साहेब भगवंत? ते म्हणले ते त्यांचे आता ते पूजापाठ चालू आहे थोड्या वेळ थांबा. नाही म्हणले मला बघू द्याच म्हणले मग बघा पण लांबून बघा पूजेत व्यत्यय आला नाही पाहिजे. गेले पाण्याकरता. बराच वेळ पूजा चालली तासभर चांगला सगळा नित्यनेम झाला. सगळा काकडा हरिपाठ सगळा म्हणून झाला आणि मग आता नंतर काय असतं एक साष्टांग दंडवत करायचं म्हणजे 8ही अंग जमिनीला टेकले पाहिजे. ऐक नाही अशा पद्धतीने ते साष्टांग करायला गेले. तेव्हा त्या नारदाने पाहिलं कोणाची पूजा करतात तर भली मोठी नारदाची मूर्ती त्या ठिकाणी होती आणि नारदाची पूजा करत होते म्हणजे भगवंताला पूजा करायची कोणाची भक्ताची पूजा करायची असते. तसं या ठिकाणी हात चौरंग मांडलेला आहे. आता हृदय आपले बघा त्या ओव्या सापडतात त्याच्यामध्ये चौफोडण्यावरी चौफळा म्हणजे त्या ठिकाणी चौरंग करायचा. वरी बैसू पावले श्रीगुरूंची श्रीगुरूंची त्या ठिकाणी चरण पादुका ठेवाव्या. तसं ह्या ठिकाणी भगवंताने काय केले सगळी पीठिका तयार करून ठेवल्यात आणि त्याच्यामध्ये अधिष्ठात्री मूर्ती कोणाची आहे? अर्जुनाची असणारी अधिष्ठात्री मूर्ती मूर्ती या ठिकाणी सांगितली. इथं काय म्हटलं बघा आत्मनिवेदना तळी आत्मनिवेदना तळीची आहे की नाही. आता काय म्हटले आत्मनिवेदन ही किती नंबरची भक्ती आली? आत्मनिवेदन आता बोलले ना तुम्ही. आ आत्मनिवेदन 9 नंबर त्याच्या अलीकडची भक्ती कोणती आहे? साक्याची. अभंग बघा ना श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक जाण परम भक्त झाले ते विश्रांती याचे कस कळ जीवी जीवन काळा श्री मूर्ती राया
पादसेवेने आक्रोश झाला ब्रह्मरूप. बघा सगळ्या भक्ती आल्या. पादसेवेची भक्ती कोणी केली? आक्रोशाने केली. ऐक ना, त्या गायीच्या मागे कृष्णाची पावलं कोणी पाहिली? अक्रूराने पाहिले. आणि त्याच्यामध्ये कसं काय भगवंत अक्रूरला कळालं? त्याच्यामध्ये शंख, चक्र, गदा वगैरे हे सगळं अर्जुनाला कळलं की नाही? या आपलं ह्या अक्रूरला कळलं की नाही? अक्रूराने कोणती भक्ती केली? पादसेवन असणारी भक्ती. अजून भक्ती ही कोणी केली पादसेवनाची? आहे का नाही? पादसेवनाची भक्ती त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने पहिली केली का नाही? पायी लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळते. ही पादसेवन भक्ती लक्ष्मी पण करते, अक्रूराने पण केली. पहिले कोणते सांगितले? श्रवण नावाची भक्ती सांगितली. म्हणजे येत मोक्ष असे ऐता श्रवणाची म्हणे. श्रवणाची भक्ती कोणी कसा असू द्या, किती असू द्या कसा, तरी पण त्याला ही भक्ती करता येते का नाही? ही श्रवण नावाची भक्ती तो करू शकतो. बरं, श्रवण नावाची भक्ती झाली. मग म्हणले आता जे श्रवण झालंय का नाही त्याच काय करायचंय? कीर्तन करायचे. कीर्तन करायचं म्हणजे काय? जे आपण ऐकलंय का नाही ते दुसऱ्याला सांगायचं. म्हणजे काय झालं? कीर्तन करायचं. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथात पाहिलं का नाही तुम्ही? मग त्याचं काय करायचं? कीर्तन करायचंय. मग अशा पद्धतीनं हे कीर्तन पण होऊ शकतं. पुढची काय भक्ती सांगितली? श्रवण, कीर्तन, स्मरण. त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. पण कसं स्मरण केलं पाहिजे? नामस्मरण. म्हणजे नाम आठविता कंठी पुढे उभा जगजेठी. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आपण स्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. प्रल्हाद महाराज होऊन गेले का नाही? ते काय करायचे? नारायण नारायण नारायण. त्यांचं सतत स्मरण असायचं का नाही? अशी स्मरण नावाची भक्ती पुढे त्याने केली. पुढे अजून काय बघा बरं? प्रल्हाद नारद काय म्हणले? पादसेवन आहे का नाही? म्हणजे ती असणारी पायाची भक्ती. आता कोणी केली? ती पण अक्रूरानेच केली ना पादसेवन. लक्ष्मी अक्रूराने तीच केली भक्ती. पुढं अर्चन आहे का नाही? अर्चना करणं म्हणजे भगवंताची काय करायची त्या ठिकाणी? सेवा करायची. आपल्या घरात मूर्ती वगैरे असेल का नाही? बोला ना महाराज. बरं तसंच आहे ना? पूजा वगैरे पूजा अर्चनाचा तात्पर्य तेच ना. घरामध्ये मूर्ती असेल त्या मूर्तीची काय करायची? षडोपचार असणारे त्या ठिकाणी पूजा त्या ठिकाणी करायची असते. त्याला अर्चना असं म्हणू शकतो. पुढे वंदन येते ना, भक्तीचं नाव वंदन येतं. आणि मग ते ते झाल्याच्या नंतर तुम्ही देवाला काय करायचं? वंदन त्या ठिकाणी करायचे भगवंताला. हात जोडायचा आहे का नाही? पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आहे का नाही? अशा पद्धतीने ती वंदन नावाची भक्ती आपल्याला करता येते. पुढं काय? दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखले रामचरण. दास्यत्व म्हणजे कसं? निकट म्हणजे जवळ राहून केलं. ते सगळं झाल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंना विचारलं हनुमंतरायाने. म्हटले आता मला काय काम? ते म्हणले आता काहीच काम नाही तुम्हाला. मग ते म्हणले एक काम आहे, म्हणले चुटकी वाजवायचं. आता चुटकी वाजवण्यासाठी जवळ पाहिजे का नाही? म्हणजे भगवंताला कधी जांभळी आली का चुटकी वाजायची. म्हणजे हे काय? जवळ राहून अशा पद्धतीची काही ना काही भक्ती करता येते. मग हनुमंतराय भगवंताला सोडून कुठेच गेले नाही, भगवंताच्या जवळ राहिले. म्हणून ही असणारी काय? दास्यत्व अशी असणारी भक्ती हनुमंतरायांनी त्या ठिकाणी केली. पुढं साख्य भावाची भक्ती कोणी केली? साख्य पण नारायण आताच बोलून गेलो की नाही? नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप. साख्य नावाची भक्ती कोणी केली? तर ती अर्जुनाने त्या ठिकाणी साख्य म्हणजे मैत्रीची भक्ती केली. आणि पुढं आत्मनिवेदन ही नव्या क्रमांकाची भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे काय? तर हा आत्मा जो आहे हा परमात्म्याच्या चरणावरती व्हायचा असतो. हा परमात्म्याच्या काय येतो शेवट? बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद बिभीषण वरद चंद्रार्क. बळीने काय केलं? बिभीषण यांनी सगळ्यांनी काय केलं? बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद बिभीषण वरद चंद्रार्क असंच अभंग आहे ना. यांनी काय केलं? आपला जीव भाऊ तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ त्या माहेरांनी जाच्या. म्हणजे जीवपणा त्या ठिकाणी पूर्णपणे काय केला? घालवला त्याने. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. म्हणजे पूर्णपणे जीवभाव काय करायचा? परमात्म्याला समर्पण करणं. यालाच काय म्हणायचं? आत्मनिवेदन. त्या आत्मनिवेदना तळीची म्हणजे आत्मनिवेदनाच्या तळीची. तळीची म्हणजे खालची. तळी आपण तळ म्हणतो की नाही? तळ म्हणजे खालचा. म्हणजे खालची म्हणजे पुढची भक्ती म्हणजे खालची भक्ती. आत्मनिवेदन ही वरची भक्ती. आणि त्याच्या तळीची म्हणजे 8 नंबरची असणारी भक्ती कोणती? साख्य भक्ती. आहे की नाही? जे पीठिका होय साक्याची. आहे का नाही? ती पीठिका कशाची आहे?
साख्याची असणारी पीठिका आहे. आता पीठिका शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आलं का नाही? ते चौरंग तो आसन आणि त्यामध्ये असणारी ही 8व्या क्रमांकाची साख्य नावाची जी भक्ती आहे, ती साख्याची पार्थू आदिष्टिली तिथीची मूर्तिका गा. पार्थो म्हणजे अर्जुन आणि त्याचे काय आहे? अधिष्ठात्री. अधिष्ठात्री म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आता देवता सांगितले की नाही मगाशी, तुम्हाला कोणत्या देवतेचं पूजन करायचंय, कोणती अधिष्ठात्री देवता आहे. मग आता तुम्हाला म्हटलं वाणीची अधिष्ठात्री देवता कोण, तर लगेच आपण म्हणतो सरस्वती. बरोबर आहे की नाही? तसं साक्याची अधिष्ठात्री देवता कोण, तर लगेच म्हणायचं अर्जुन ही साक्याची काय आहे? अधिष्ठात्री असणारी देवता आहे. ती तेथेची मृत्तिका गा. इथं काय शब्द आलेला आहे? मृत्तिका ना. मृत्तिका. मृत्तिका म्हणजे काय या ठिकाणी शब्द दिलेला आहे? देवता. आणि अधिष्ठात्री म्हणजे काय? अध्यक्ष आहे की नाही, आश्रयभूत असणारी ती मूर्तिका किंवा ती असणारी देवता ती कोण आहे? त्या ठिकाणी अर्जुन म्हणून सांगितलेली आहे. बघा, पाशीच गोसावी न वाणिजे, माघा पायकाचा गुण घेजे, आयसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. पाशीच गोसावी न वाणिजे. आता हा भगवंत हा काय दूर आहे का? पाशीचे आणि जवळ आहे. आणि गुणगान कोणाचं करायला पाहिजे मग आपण? भक्ताचं करायचं का देवाचं करायचं? खरं पाहायला गेलं तर गुणगान देवाचं गुणगान केलं पाहिजे की नाही? पण भगवंत म्हणतात देवाचं नका करू. प्राणापरते हे ते हे म्हणून मज प्राणापरते ते हे आवडते निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिसे. म्हणजे काय? जे भक्ताचे चरित्र सांगतात की नाही, ते मला सुद्धा काय त्या भक्तापेक्षा अधिक आवडतात म्हणे. भक्ताचे चरित्र सांगितलेलं म्हणजे इतकं भक्ताचं चरित्र भगवंताला आवडतं. म्हणजे भगवंताला भगवंताचं गुणगान नाही आवडत. भगवंताला कोणाचं गुणगान आवडतं? भक्ताचं गुणगान आवडतं. आईला आपलं गुणगान करावं असं वाटतं का आपल्या लेकराचं गुणगान करावं असं वाटतं? आपल्या लेकराचं गुणगान करावं असं वाटतं. तसं ह्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं? पाशीच गोसावी न वाणिजे. म्हणजे काय? 34, 35, 36, 36 पहा बरं. अं, जवळच श्रेष्ठ धनी प्रभू वर्णू नये, आहे का नाही? इथं काय आहे? आता हा भगवंत किती जवळ आहे? भगवंत हा फार त्या ठिकाणी जवळ आहे. पण हा पाशीच म्हणजे गोसावी सांगितला. गोसावी म्हणजे काय? गोसावी म्हणजे तो मालक. नव्या अध्यायामध्ये वर्ण आलेले बघा. त्याशी वाचून केला काय मी समर्थो तो मी जगाचा नाथो. आणि गोसावी असे समजत त्रिभुवनाचा. बरोबर ना? म्हणजे ह्या सर्व त्रिभुवनाचा गोसावी. गोसावी म्हणजे मालक. ऐक नाही म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीचा चराचर असणाऱ्या सृष्टीचा कोण आहे? तो मालक आहे. हा. न वाणिजे आणि त्याच्याविषयी काय करत नाही, त्याचं वर्णन केलं जात नाही. त्याला त्या ठिकाणी मानलं जात नाही. त्याला त्या ठिकाणी 36 नंबरला पहा बरं, वर्णन केलं जात नाही. म्हणून त्या ठिकाणी पाशीच गोसावी न वाणिजे आणि जवळ असणारा जो भगवंत आहे, त्याला मात्र त्या ठिकाणी वर्णन केलं जात नाही. मागा पायकाचा गुण घ्यायचे आणि काय म्हटलं त्या ठिकाणी 37 नंबर, परंतु पायकाचा गुण घ्यायचे. आणि पायक कोण आहे? अर्जुन आहे. आणि गुण कोणाचं घ्यायचंय? वर्णन कोणाचं करायचंय? गुणाचं वर्णन कोणा करायचंय? अर्जुनाचं म्हणजे सेवकाचं वर्णन चाललंय. आणि जो मालक आहे त्याचं वर्णन आहे का? म्हणजे मालकाचं वर्णन अजिबात केलं नाही. आणि पायकाचं मात्र या ठिकाणी वर्णन करायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. आयसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. अशा पद्धतीचा तो अर्जुन आहे. सहज म्हणजे स्वाभाविकपणे पडिये हरी. हरीला म्हणजे भगवंताला त्या ठिकाणी काय आहे? पडिये. पडी म्हणजे अतिशय तो त्या ठिकाणी आवडतो. म्हणजे भगवंताचं गुणगान करायचं सोडून दिलं. भगवंत एवढा जवळ असून त्याचं गुणगान करायचं सोडून दिलं आणि त्या भगवंताचा असणारा जो सेवक अर्जुन आहे त्याचंच गुणवर्णन करायला सुरुवात केली. एवढा तो अर्जुन भगवंताच्या अत्यंत आवडीचा झाला. आता किती आवडीचा सांगायचं जर झाला भगवंत, ते भगवंत स्वतःच म्हणले की नाही, तो संन्यासी होणे जनी चोरून नेली माझी भगिनी. अर्जुनाला काय म्हटले माहितीये का? तू काय कर, ये पण असं नको येऊ म्हणले. मग काय कर, संन्याशी होऊन ये. कारण काय करायचंय, तुला माझ्या बहिणीला चोरायचंय. असं कोणी म्हणन का? माझ्या बहिणीला चोरून ने. तळपायची आग मस्तकाला जाईल. पण बघा ना, इथं भगवंत स्वतःच म्हणतो चोरून न्यायचे बरं का, पण कसं यायचं?
असा तू राजविंडा वगैरे होऊन जर आला तर जुळणार नाही. मग काय होय, संन्याशी होऊन ये. आणि तू संन्याशी होऊन ये जणी चोरून नेली माझी भगिनी, तरी काय पुढं काय, मी तू पण नुबजे म्हणी स्वरूप एक, म्हणजे माझा आणि दुजा म्हणजे मी तूपणा हा त्या ठिकाणी नुपजे म्हणजे उत्पन्न झाला का? का आपण स्वरूपाने त्या ठिकाणी एक आहे, म्हणजे साख्य, मैत्री, मैत्री म्हणजे जोडणं, हे दोघं एक आहे का नाही, एवढे एक त्या ठिकाणी आहे. म्हणून भगवंताचं गुणानुवाद करायचं सोडून दिलं आणि सेवकाचाच गुणानुवाद करू लागला. एवढा तो भगवंताला अर्जुन त्या ठिकाणी सहज म्हणजे स्वाभाविकपणे फार आवडत आहे. पहा 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 अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतीहून काय न मानिजे, पतिव्रता. काय म्हटलं? पहा पहा अनुरागे भजे. अनुराग ऐक नाही, आता हा अनुराग शब्द मागे आला होता. कुठे आला होता अनुराग शब्द? बघा बरं, मला वाटतं पहिल्याच अध्यायामध्ये कुठेतरी अनुराग हा शब्द आला होता. ते का चंद्र प्रगटता सुरत ओवीची, बघा म्हणजे तो चंद्रोदय त्या ठिकाणी झाला आणि ती कमोदिनी असते का नाही, कमोदिनी म्हणजे कमळिका, ती आपला ठाव न सांडेता म्हणजे आपलं ठिकाण न टाकता ती काय करते, त्या असणाऱ्या चंद्राला त्या ठिकाणी काय करते, आलिंगन देते. हा अनुराग जाणे कमोदिनी असा शब्द आलेला आहे ना, हा अनुराग म्हणजे हे प्रेम आहे का नाही, हे प्रेम इथं अनुराग शब्दाचा अर्थ दिला असेल ना 40 नंबर, प्रीतीने. प्रीतीने म्हणजे नुसती प्रीती नाही, ही प्रीतीमध्ये पण कोमलपणा असतो ना, मऊपणा असतो ना. त्या भगवंताच्या चरणात त्या दाशीचं बोट गेलं, किती कोमल असं कर्दळीचा गाभा, इतका तो परमात्मा कसा आहे, कोमल आहे. तसं त्याच्याविषयीचा असणारा प्रेम, अनुराग, अनुसरण कसं असेल, इतकं त्या ठिकाणी कोमल असेल. बरोबर आहे की नाही? अशा कोमलतेने, अशा अनुरागाने, अशा प्रेमाने काय आहे, भजे भजते. बरोबर आहे की नाही? जे प्रियोत्तमी माने, जे ऐक नाही, प्रियोत्तमी म्हणजे काय, आपला असणारा जो कोण आहे, नवरा, आपला असणारा पती, त्या पतीला काय एवढ्या प्रेमानं, एवढ्या अनुकूलतेनं काय करते, भजे म्हणजे त्या ठिकाणी भजते. आता जर ही स्त्री त्या पतीला एवढ्या प्रेमाने जर भजत असेल, तर तो नवरा तिला का भजणार नाही? त्या नवऱ्याला ती का आवडणार नाही बरं? ती फार आवडते ना. आता कधी कधी पाहतो का नाही, काय काय नवरे आपण पाहतो पेणारे खाणारे अमुक तमुक, तरी त्या बाया त्यांचंच गुणगान गातात. हाय का नाही, जाऊ द्या असू द्या, कसा जरी असला तर तो आमचा आहे, कसा जरी असला तरी, म्हणजे इतकं प्रेमाने. पण मग तो पण कधी कधी म्हणतो, काय जर झालं ना तरी पण मला ती सांभाळून घेते. पण काय जरी झालं ना माझ्या जीवाच्या पलीकडे, म्हणजे इतकं प्रेम असतं. बरोबर आहे की नाही, इतकं प्रेम असतं. म्हणजे हे का झालं बरं असं? का पती काय ओवी आहे बरं, आठव बरं ती, पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता, पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता, आत्महिता आणे असे भेटेची ते. पतीच्या मताला अनुसरून वागते का नाही, मग तिला तिच्या मनामध्ये जे आहे तिला ते भेटतं का नाही, तिच्या मनामध्ये आहे तिला ते भेटतं. म्हणजे अशा हिलाच पतिव्रता म्हणायचं बरं का, पतिव्रता दुसऱ्या तिसऱ्याला काय म्हणायचं नाही. तो का म्हणे, पतिव्रता जिची देवावरील सत्ता. जी पतिव्रता, आता ते आपण उदाहरण पाहिलं का नाही, तो असुर मरतच नव्हता का बरं? ती पतिव्रता होती ना त्या ठिकाणी, पतिव्रता त्या ठिकाणी होती, म्हणून तो असुर मरत नव्हता. म्हणजे याचं तात्पर्य काय? याचं तात्पर्य एवढं, का एवढं जर पतिव्रता म्हणजे पतीला जे जे काय असेल, प्रत्येक गोष्ट अनुसरूनच वागणं, त्याच्या शब्दाच्या बाहेर न जाणं. बरोबर आहे की नाही, त्याच्या शब्दाच्या बाहेर न जाणं म्हणजे तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. आणि अशी पतिव्रता जर असेल, तर ती नवऱ्याला का आवडत नाही मला सांगा बरं? नवऱ्याला फार आवडते ना. आताच्या पतिव्रतेचं वर्णनच करायचं नाही, आताच्या पतिव्रतेचं सांगायचंच नाही. आहे का नाही? म्हणलं ना लग्न झालं ते मोबाईल मधून डिलीट करा तरी ते जात नाही, आणि तिला पतिव्रता म्हणूच नका. आता जाऊ द्या, विषय सोडून द्या. पाहे पा अनुरागी भजे, जे प्रियोत्तमे माने, जे आहे का नाही, त्या नवऱ्याला त्या ठिकाणी अनुसरून त्या ठिकाणी जेव्हा वागते का नाही, ते पती होणं काय न माने, जे पतिव्रता. बर, म्हणून ते ते असणारं वर्णन, पती होणं काय न मानेजे, आणि पतीपेक्षा त्या पत्नीचंच का बरं वर्णन करू नये, पत्नीचंच का बरं वर्णन करू नये? मागे एक तुम्हाला गोष्ट सांगितली होती. त्या राजाने एक बक्षीस लावलं होतं, म्हणजे जिकडे तिकडे बिबटेच बिबटे झालेत, ऐका नाही, पण एका गावामध्ये दोन मोठाले बिबटे होते. आणि रोज आले का काय करायचे, एक दोन शेळ्यांचा फडशच पाडायचे. मग त्या
शेतकऱ्याने ती राजाकडे ती तक्रार केली. म्हणले काय करा महाराज, हे बंदोबस्त करा. बंदोबस्त करा म्हणले. आता कुठं कसा बंदोबस्त करायचा, ते काय पिंजऱ्यात येते नाही, कशात येते नाही. मग याला काय करायचं? ते म्हणले मग दौंडी देऊन टाका म्हणले. काय ते करा दौंडी म्हणले, त्या बिबट्याला जो धरून आणेल, एक बिबट्या धरून आणा, दोन नका, एक बिबट्या धरून आणा, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस, असं दौंडीच देऊन टाकली. त्याच्यात एक जण म्हणला, त्या बिबट्याला काय पकडायचं, बिबट्या तर रोज आपल्या जवळ असतो आहे का नाही, बिबट्याला आपण कसं पण आणू शकतो. मग म्हणला ठीक आहे, मला मी ते दौंडी ऐकली, त्याने तो काय केला, त्या बिबट्याला धरण्याकरता गेला. आता बिबट्या रोज बघतो ना आपण, म्हणून बिबट्याचं वर्णन. तो बिबट्या त्याने धरला, मारला आणि त्याचे ते कान वगैरे तोडून राजापर्यंत आणून दिले. मग आता हे कान काय खोटे नाही बिबट्याचे. दिल्याच्या नंतर मग राजा म्हणला, वा, तू एका बिबट्याचा बंदोबस्त केला, तुला 1 लाख रुपयाचं बक्षीस. पण हे 1 लाख रुपयाचं बक्षीस हे कुठं द्यायचं, असं गप नाही द्यायचं, असं लपून नाही द्यायचं. मग जग जाहीर द्यायचं, सगळ्या लोकांच्या समोर मोठी सभा भरवायची आणि त्या लोकांच्या समोर तुम्हाला द्यायचं. म्हणजे उद्या किती वाजता या, उद्या 10 वाजता यायचं म्हणले. मग राजाचे सगळे सेवक, सगळे लोक, सगळ्याला कळालं कोणाचं तरी आता सत्कार आहे, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे. सगळे लोक पाहायला आले. पण हा मात्र हा मात्र 10 वाजून गेले तरी येईन. 11 वाजले, आता एवढी प्रजा, एवढा राजा, एवढे त्याचे सेवक, 11 वाजले तरी वाट पाहतात. 12 वाजले, 1 वाजले, दुपारी न्यारीचा टायमिंग झाला तरी हा येईन. मग ते प्रधानाला म्हणले, जा बरं पटकनी, हा का येत नाही? तर हा गेला. आणि हा गेल्याच्या नंतर काय, त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, काय सांगितलं, जायचं नाही. मी सांगितलं जायचं नाही म्हणजे नाही जायचं. हा नाही गेला त्या ठिकाणी. नाही गेल्याच्या नंतर त्या प्रधानजीनं ऐकलं. आणि ऐकल्याच्या नंतर प्रधानजी तसंच घराच्या बाहेर, तसंच पुढे त्या राजापाशी येऊन थांबला आणि म्हटला, महाराज, ती गोष्टचे सांगाव का नाही अशी परिस्थिती. म्हणले काय झालं? म्हणले मी जेव्हा तिथं गेलो की नाही, ते असे असे शब्द मी कानावर ऐकले, काही झालं तरी जायचं नाही. राजा म्हणला, मला हे ऐकून काही विचित्रच वाटतं म्हणले. मग काय? म्हणले आता उद्या परत सभा तयार करा म्हणले. पण उद्या सभेला आहे ना, त्याला नका बोलू म्हणले, त्याच्या बायकोला बोलवा म्हणे. म्हणे का बरं? मी सांगतो, तुम्ही बोलवा. मग त्याच्या बायकोला निमंत्रण दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याची बायको सभेला आली. आणि बायको सभेला आल्याच्या नंतर त्याच्या बायकोला 1 लाख रुपयाचं बक्षीस न देता किती लाख रुपयाचं बक्षीस दिलं? 2 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. 2 लाख रुपयाचं बक्षीस दिलं. आणि ते लोक म्हणले, अहो, ज्याने वाघ धरला त्याला काहीच बक्षीस नाही, आणि ज्याने वाघ धरला नाही, ज्याला बक्षिसाला येऊ दिले नाही, तिला 2 लाख रुपयाचं बक्षीस. तेव्हा तो राजा म्हणला, याचं कारण असेल, ज्याने वाघ धरण्याचं ज्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्याला एका बाईनं आकळलं. मग ती बाई काय सामान्य असेल का? ती बाई सामान्य नाही, ती बाई काहीतरी विशेष त्या ठिकाणी आहे. म्हणून आता कोणाचं वर्णन करावं? आता हे वर्णन उलट्या अर्थाने जुळतं आहे का नाही? पण म्हणून त्या बाईचंच वर्णन खरं करण्यासारखं आहे. म्हणून म्हणतात, ते पती होणं काय न वाणिजे, त्या पतीपेक्षा तिचंच का पतीपेक्षा तिचंच का जास्त वर्णन करू नये. पतिव्रता अशा पद्धतीची. आता ती पतिव्रता नाही, पण ही पतिव्रता पतीच्या मताला अनुसरून वागते, ऐक नाही, तिनं त्याला जाऊन दिलं नाही, पण हे मात्र कोणत्या प्रकारचा विरोध करत नाही, अशी असणारी पतिव्रता आहे. त्या पतीचं, त्या पतीपेक्षा त्या पत्नीचंच वर्णन त्या ठिकाणी का म्हणून जास्त करू नये. वेळ झालाय का आपला? पहा बरं. अरे बापरे, वेळ झाला, तुम्ही बोलायचे कधी मग? चला, पुढं आता उद्याला पाहू वाटलं तर. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज